नमस्कार. कर्मच्या सिरीजमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे. आज हा व्हिडिओ मराठीमध्ये करते. गतजन्मात कर्म किंवा धर्माला जर का नकारलेलं असेल किंवा धर्म पाहिजेच कशाला याच विश्वासावरती गतजन्म राहिला आणि ह्या जन्मातही धर्म न मानता जीवन जगला, प्रॅक्टिकल लाईफ हेच श्रेष्ठ ह्या विचारधारेवरती जगला, शेवटी कायदेशीर सामाजिक रचना मान्यतेसाठी धर्माचा आधार घेतला. मी एक उदाहरण घेऊन तुम्ही सगळ्यांना सांगणार आहे, ठीक आहे? तर आता एक मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटीचे वास्तव्य सांगणार आहे मी त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या कर्माबद्दल अजिबात जजमेंटल होत नाही आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. यासाठी मी त्याचे नावही घेणार नाही आहे आणि ते ॲनॉनिमस ठेवणार आहे. या मोठ्या व्यक्तीचं आपलं पहिलं लग्न अस्तित्वात असूनही, म्हणजे मुलं मोठी असूनही दुसरीच्या प्रेमात पडला आणि दुसरं लग्न केलं. ही व्यक्ती प्रॅक्टिकल जीवनात जगत होती आणि प्रॅक्टिकल विचार समाजात मांडत होती. पण शेवटी समाज रचनेमध्ये स्वतःला बसवताना त्याला धर्माचा आधार घ्यावा लागला, जेणेकरून दुसऱ्या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळेल. तर प्रश्न हा आहे की गतजन्मात ह्यानी असं काय केलं असणार आहे? चला पुढे वाचूया. तर गतजन्मात ह्यानी अनेक लग्न केली असतील आणि त्या काळानुसार लोकांकडून विचारणा झाली असेल, हे तुझं वागणं योग्य नाही आहे, धर्मामध्ये बसत नाही आहे. एका तऱ्हेने ते स्वैराचार पण वाटतो. त्या काळात कोर्ट कचेरी कायदे आत्ताप्रमाणे नाही आहेत, राईट? त्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना तो काय म्हणाला असेल की ह्या गोष्टीला आमची सर्वांची एकमेकांशी लग्नाला मान्यता आहे, तर धर्माचा कुठे प्रश्न आला? आता या जन्मात मी नास्तिक म्हणणार नाही, पण प्रॅक्टिकल जीवन जगत होता, कारण त्याचे विचार मी ऐकलेले आहे आणि वाचलेले पण आहेत. आणि दुसरं लग्न साबूत राहण्यासाठी, कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी त्याने धर्म बदलला. शेवटी या जन्मात लग्न ह्या विषयाला धरून त्याला धर्माचा आधार घ्यावाच लागला, धर्म मान्य करावंच लागलं. जसं आपण पूर्वजन्म बघतो तसंच ह्या जन्मानंतर किंवा मृत्यूनंतर आपला पुढचा जन्मसुद्धा होणारच आहे. पुढच्या जन्मात त्यांनी स्वीकारलेल्या धर्मात तो जन्माला येणार. दिस इज डेस्टिनी. हर हर महादेव. जय मा कामाख्या.